ठीक आहे. सो एक क्वेश्चन दिले ते सॉल्व करा, राईट. फाइंड हाऊ मेनी एम्प्लॉईज प्रेझेंट इन इच डिपार्टमेंट. हा क्वेश्चन सॉल्व केलाय. येस. फाइंड हाऊ मेनी एम्प्लॉईज प्रेझेंट इन इच डिपार्टमेंट. कसं करणार आहे? क्वेश्चनचा मिनिंग काय होतं? प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये किती एम्प्लॉईज वर्क करताय ते तुम्हाला काउंट करायचं, राईट. सो सिक्वेन्स काय? सिलेक्ट फ्रॉम वेअर, ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर बाय, लिमिट. सिलेक्ट मध्ये काय येतंय? कॉलम नेम. सो आता या क्वेश्चन मध्ये तुम्ही काय काय शो करणार? डिपार्टमेंट नंबर आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज शो करायचे तुम्हाला, काय म्हणजे डिपार्टमेंट नंबर आणि त्या डिपार्टमेंट नंबर पुढे त्या डिपार्टमेंट मध्ये किती एम्प्लॉईज काम करतात हे दिसलं पाहिजे. सो नंबर ऑफ एम्प्लॉईज नावाचा कॉलम आहे का? डिपार्टमेंट नंबर तर आहे आपल्याकडे, राईट. पण नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे का? नाही. तर नंबर ऑफ एम्प्लॉईज कसं फाइंड करणार? काउंट करावं लागेल. कशावर काउंट करणार तुम्ही? एम्प्लॉय नंबर काउंट करायचे ना तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंट मधले. सो एम्प्लॉय नंबर. आता डेटा कोणता नेसेसरी तुम्हाला यासाठी? असा डेटा पाहिजे, असा कोणता टेबल आहे ज्यामध्ये ह्या टाईपचा डेटा आहे. सपोज कोणता एम्प्लॉय कोणत्या डिपार्टमेंट मध्ये वर्क करतोय ते कुठून समजेल तुम्हाला? डिपार्टमेंट एम्प्लॉय मधून समजेल. डिपार्टमेंट्स मधून नाही. डिपार्टमेंट्स मध्ये फक्त डिपार्टमेंट नंबर आणि त्याचं नाव आहे. टोटल 9 डिपार्टमेंट आहे, राईट. सो डिपार्टमेंट नंबर आणि आपण काउंट करतोय एम्प्लॉय नंबर, बरोबर. सो यामध्ये तुम्हाला आता काय करायचंय? हाऊ मेनी एम्प्लॉईज प्रेझेंट इन इच डिपार्टमेंट. सो कसं करणार? फ्रॉम टेबल कोणता यूज करणार आहे? डिपार्टमेंट एम्प्लॉय. वेअर साठी काही कंडिशन आहे का? नाहीये. वेअरला स्किप करा. ग्रुप बाय. कशावर ग्रुप बाय करणार? डिपार्टमेंटचा ग्रुप बनवणार ना. 9 डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंटचा एक ग्रुप बनवणार. त्या ग्रुपमध्ये जेवढे एम्प्लॉईज असतील त्यांना तुम्हाला काउंट करायचे. सो ग्रुप बाय डिपार्टमेंट नंबर. हॅव्हिंग साठी कंडिशन आहे का? हॅव्हिंग साठी काय कंडिशन आहे? कुठे कंडिशन नाही ना हॅव्हिंग साठी. देन ऑर्डर बाय लिमिट नाही, तर यांना स्किप करा. ठीक आहे. एरर काय कुणी सांगतंय? काय एरर आला? एसीचा रिमोट आहे तिकडे. डेटाबेस सिलेक्ट नाही, तर कसं करणार? यूज एम्प्लॉईज. आता ही क्वेरी रन करा. येस. मग टोटल डिपार्टमेंट किती आहे? 9 डिपार्टमेंट आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये किती एम्प्लॉईज वर्क करतात हे तुम्हाला समजतं. डिपार्टमेंट 1 त्यामध्ये 20,211 एम्प्लॉईज आहे, राईट. बट यामध्ये आता तुम्हाला डिपार्टमेंट नेम दिसतंय का? पण मला मग डिपार्टमेंट नेम पण ऍड करायचंय. मग कसं करणार? सिलेक्ट मध्ये आणखी एक कॉलम ऍड करावं लागेल. सेकंड क्वेश्चन आपला हाच होता. यामध्ये आणखी एक कॉलम डिपार्टमेंट नेम. बट डिपार्टमेंट नेम जॉईन करण्यासाठी तुमच्याकडे या टेबल मध्ये आहे का डिपार्टमेंट नेम? नाही. ते डिपार्टमेंट टेबल मध्ये आहे ना. सो जॉईन करावं लागेल. जॉईन डिपार्टमेंट्स डी कन्सिडर करतो याला. डिपार्टमेंट एम्प्लॉयला डी ऑन डी डॉट डिपार्टमेंट नंबर इज इक्वल टू डी डॉट डिपार्टमेंट नंबर. हे समजते ना काय लिहिले आता? ओके. त्यानंतर डिपार्टमेंट नंबर, सपोज डी डॉट डिपार्टमेंट नंबर, डी डॉट डिपार्टमेंट नेम, डी डॉट डिपार्टमेंट एम्प्लॉय, डी डॉट. ओके. हेच आउटपुट पाहिजे होतं. डिपार्टमेंट 1 मार्केटिंग, त्यामध्ये किती एम्प्लॉईज वर्क करताय. त्यानंतर डिपार्टमेंट 2 फायनान्स. बघा 9 डिपार्टमेंट आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचा नंबर, त्या डिपार्टमेंटचं नाव आणि त्यामध्ये किती एम्प्लॉईज वर्क करताय हे फाइंड करायचं होतं. क्लिअर आहे सर्वांना? यामध्ये कोणता जॉईन यूज केला? इनर जॉईन यूज केला, राईट. नेक्स्ट काय? एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड डिपार्टमेंट नेम. सो सिलेक्ट फ्रॉम. ओके. सिलेक्ट मध्ये काय येणार आहे? आउट काय पाहिजे तुम्हाला? हे 4 कॉलम पाहिजे. डी ची कन्सेप्ट सांगा ना परत. येस. डी डॉट कसं काय? कालच्या लेक्चरला नव्हता का तुम्ही? होतो कसं घेतोय पण आपण? ते एक्झॅक्ट डी डॉट समजलं डी नाही. डॉट कसं घेतोय? टेबलला सिंपल नाव दिलंय ना. आता डिपार्टमेंट एम्प्लॉयचा जो टेबल आहे त्याला आपण काय कन्सिडर करतोय? डी. डिपार्टमेंट टेबलला डी. जर तुम्ही हे कन्सिडर नाही करत आहे तरी चालतंय ना.
फक्त मग इथं तुम्हाला प्रत्येक वेळेस टेबलचं नाव घ्यावं लागेल. डिपार्टमेंट नंबर कोणत्या टेबल मधून घेतोय त्या टेबलचं नाव. सो शॉर्टकट साठी आपण डिपार्टमेंट्सला डी कन्सिडर केलंय, डिपार्टमेंट एम्प्लॉयला डी. सो डिपार्टमेंट टेबलला डी म्हणतोय, तर डी टेबल मधून डिपार्टमेंट नंबर कॉलम घेतोय, परत डी टेबल मधून डिपार्टमेंट नेमचा कॉलम घेतोय. आता डी टेबल कोणता आहे तुमचं? डिपार्टमेंट्स, राईट? ओके. ओके ओके नेक्स्ट काय ठीक आहे. होतं? एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम अँड डिपार्टमेंट नेम. सो सिलेक्ट मध्ये हे 4 कॉलम येणार. आता हे 4 कॉलम कोणत्या टेबल मध्ये? बघा, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम हे एम्प्लॉईज टेबल मध्ये आहे. डिपार्टमेंट नेम कुठे आहे? डिपार्टमेंट टेबल मध्ये. तर ह्या 2 टेबलला जॉईन करावं लागेल. सो फ्रॉम एम्प्लॉईज, एम्प्लॉईजला ई कन्सिडर करतो, जॉईन कोणत्या टेबल सोबत? डिपार्टमेंट्स. पण कॉमन कॉलम आहे का? बघा, एम्प्लॉईज टेबल आणि डिपार्टमेंट टेबलला जॉईन करायचंय, दोन्ही मध्ये काही कॉमन कॉलम आहे का? नाही. कसं जॉईन करणार? तर एक असा टेबल फाइंड करायचा ज्यामध्ये ह्या दोन्ही टेबलचे एक एक कॉमन कॉलम पाहिजे. कोणता टेबल येतो? डिपार्टमेंट एम्प्लॉय. सो आधी एम्प्लॉईजला डिपार्टमेंट एम्प्लॉय सोबत जॉईन करा. याला मी कन्सिडर करतो डी ऑन ई डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू डी डॉट ईएमपी नंबर. हे क्लिअर आहे? आणि आता आपल्याला कोणता टेबल जॉईन करायचा? डिपार्टमेंट्स. त्याला कोणासोबत जॉईन करणार? डिपार्टमेंट एम्प्लॉय. सो परत जॉईन डिपार्टमेंट्स ऑन डिपार्टमेंट्सला डी कन्सिडर करतोय, डी डॉट डिपार्टमेंट नंबर इज इक्वल टू डी डॉट डिपार्टमेंट नंबर. ओके. ई डॉट एम्प्लॉईज, ई डॉट फर्स्ट नेम, ई डॉट लास्ट नेम अँड डी डॉट डिपार्टमेंट नेम. क्लिअर आहे? प्रत्येक एम्प्लॉयचं नाव, सॉरी नंबर, त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि त्याचं डिपार्टमेंट. ओके, समजतंय सर्वांना? जॉईनची प्रॅक्टिस करा, इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतात जॉईनवर. जे पण तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेरी राईट करायला विचारतील त्या सर्व क्वेरी मोस्टली 99% तुम्हाला जॉईननीच सॉल्व्ह करायला विचारतील. ठीक आहे, त्यामध्ये जॉईनच यूज करायचा असतो. सिंपल क्वेरी तर येणार नाही. सो मला फाइंड द मॅक्सिमम सॅलरी फ्रॉम सॅलरीज टेबल. हा क्वेश्चन आहे, कसं करणार? फाइंड द मॅक्सिमम सॅलरी फ्रॉम सॅलरीज टेबल. येस, सिलेक्ट मॅक्स सॅलरी ॲज टोटल नाही, मॅक्स सॅलरी येणार आहे फ्रॉम नंतर काय होतंय? वेअर. वेअर साठी कंडिशन आहे का? ग्रुप बाय करावं लागेल का? का बरं? हो, फक्त मॅक्स सॅलरी पूर्ण टेबल मधून मॅक्स फाइंड करायची. जर प्रत्येक एम्प्लॉयची मॅक्स करायची असते तर ग्रुप बाय कशावर केलं असतं? एम्प्लॉय नंबरवर, राईट? ओके, ही काय आपण मॅक्स सॅलरी फाइंड केली. ओके, आणखी एक कशी फाइंड करू शकतो मॅक्स सॅलरी? अजून एक, सपोज आपण जे पण आता बघितलंय, सपोज सिलेक्ट फ्रॉम, वेअर, ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर बाय, लिमिट, यापैकी कशाचा यूज करून अजून आपण मॅक्स सॅलरी फाइंड करू शकतो? ऑर्डर बायचा यूज करून करू शकतो ना, ऑर्डर बाय आणि लिमिटचा, राईट? कसं करणार? सिंपल, मी सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज करतोय, म्हणजे सॅलरी टेबलचा पूर्ण डेटा. बट ऑर्डर बाय करतोय, कोणत्या कॉलमला ऑर्डर बाय करणार? सॅलरी कॉलमला. कसं करणार? असेंडिंग का डिसेंडिंग? डिसेंडिंग करणार. जर डिसेंडिंग करतोय तर सगळ्यात वरती जे रेकॉर्ड येणार आहे त्याची हायेस्ट सॅलरी असणार आहे. बघा, 1,58,220. आणि मला हेच रेकॉर्ड पाहिजे फर्स्ट. लिमिट किती यूज करणार? लिमिट 1. क्लिअर आहे? आता लिमिट 1 यूज करतोय म्हणून हायेस्ट सॅलरीचं रेकॉर्ड भेटतो. पण जर सॅलरी टेबल मधून सेकंड हायेस्ट सॅलरी फाइंड करायची, म्हणजे सेकंड नंबरचं रेकॉर्ड पाहिजे. आउटपुट मध्ये किती रेकॉर्ड पाहिजे? मला एकच रेकॉर्ड पाहिजे. ते कोणतं आहे? सेकंड नंबरचं. सो लिमिट 1च येणार आहे ना. लिमिट 1चा अर्थ काय होतोय की आउटपुट मध्ये एक रेकॉर्ड शो होणार आहे, पण ते किती नंबरचं आहे? सेकंड नंबरचं आहे. म्हणजे फर्स्ट नंबरचं रेकॉर्ड नको आहे ना.
सो ऑफसेट 1. लिमिट 1 म्हणजे एक रेकॉर्ड शो करा आणि ऑफसेट 1 म्हणजे फर्स्ट ला रिमूव्ह करून त्याच्यानंतरचं जे फर्स्ट येईल त्याला शो करा. तर मी याला रन करतोय तर ही सेकंड हायेस्ट सॅलरी. थर्ड हायेस्ट असेल तर लिमिट 1 पण स्टार्टिंगचे 2 सोडायचे, ऑफसेट किती 2. सिंपल. कसं लक्षात ठेवायचं, जर थर्ड हायेस्ट आहे ना दोघांची ऍडिशन 3 आली पाहिजे. दरवेळेस लिमिट 1च राहणार आहे, फक्त ऑफसेटची व्हॅल्यू चेंज होते ना, बरोबर. मला फोर्थ हायेस्ट पाहिजे असेल तर लिमिट 1च पण इथं 3. जर सेवन्थ हायेस्ट पाहिजे असेल तर लिमिट 1 ऑफसेट 6. ही 7th नंबरची हायेस्ट सॅलरी आहे पूर्ण सॅलरी टेबल मध्ये. येस. ओके. क्रॉस जॉईंट अँड सेल्फ जॉईंट आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघू. आज आपण न्यू कन्सेप्ट बघू एक, अपडेट ड्रॉप. हे झाले नाही ना, डिलीट, ट्रंकेट, कमिट, रोल बॅक. ओके. आता सगळ्यात पहिल्यांदा कमिट आणि रोल बॅक समजून घ्या. सर्वांनी एक्सेल किंवा वर्ड फाईल यूज केली आहे. त्यामध्ये जर तुम्ही काही वर्क करताय तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर काय करताय, कंट्रोल एस. तर कंट्रोल एस म्हणजे इथं कमिट आहे असं लक्षात ठेवा. ओके. आणि एखादी स्टेप तुम्ही एक काहीतरी डिलीट केलंय पण ते परत रिव्हर्स जायचंय, कसं करताय, कंट्रोल झेड करताय. तर रोल बॅक म्हणजे कंट्रोल झेड. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तुम्ही वर्ड फाईल मध्ये जर 10 वेळेस कंट्रोल झेड केलंय तर तुम्ही 10 स्टेप मागे जाताय. इथं तुम्ही एकदा रोल बॅक केलं तर एक स्टेप मागे जाणार आहे. 10 वेळेस जरी रोल बॅक केलं तरी त्या स्टेप पर्यंतच मागे जाणार. असं नाही की 10 वेळेस रोल बॅक केलं तर 10 स्टेप मागे जात आहे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल बघा, इथं आपल्या सिस्टम वरती हे 3 ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. तर हे फर्स्ट जे राईट टिक आहे ना ते कमिटचं आहे, कमिट द करंट ट्रान्झॅक्शन. सेकंड जे आहे ते रोल बॅक साठी आहे. आणि हे जे थर्ड आपलं ऑप्शन सिलेक्ट आहे आता, ते कशासाठी, वर्ल्ड मध्ये बघा एक अजून एक ऑप्शन असतं ऍटो सेव्ह म्हणून. तुम्ही जे प्रत्येक स्टेप करताय ऑटोमॅटिकली सेव्ह होत जाते. सो हे ऍटो कमिटचं ऑप्शन. जर मी त्याला डिसेबल करतोय तर हे 2 ऑप्शन आपले ऑन होत आहे. हे कमिटचं ऑप्शन, हे रोल बॅकचं आहे. ठीक आहे. आता मी काय करतोय, लाईन नंबर 600 इथे एक कमिटची क्वेरी एक्झिक्यूट करतोय, कमिट सेमिकॉलन. आणि याला मी रन करतोय. तर बघा कमिटची क्वेरी एक्झिक्यूट झाली आहे. आता मी इथं कमिटची क्वेरी एक्झिक्यूट केली. कमिट म्हणजे काय, सेव्ह केलंय ना. तर मी ह्या लाईनच्या वरती जे पण ट्रान्झॅक्शन केले आतापर्यंत, जे पण क्वेरी राईट केलंय, जे पण चेंजेस केले मी त्याला सेव्ह केलंय. ओके. म्हणजे या लाईनच्या वरती मी जे पण काही चेंजेस केले असेल ना ते सेव्ह झाले आता. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे ना सर्वांना. सेव्ह केलंय फक्त. आता आपण बघू अपडेट. ठीक आहे. अपडेट कशासाठी यूज करता, सपोज तुम्हाला एखाद्या डेटामध्ये काहीतरी चेंजेस करायचे. ओके. जसं फॉर एक्झाम्पल सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज आहे. यामध्ये 10,001 जो एम्प्लॉय नंबर आहे त्याचं नाव काय, फर्स्ट नेम जॉर्जी नाव आहे ना, मला त्याचं नाव चेंज करून ओम नाव करायचंय. ठीक आहे. किंवा तिथं एखादं सपोज काहीतरी साक्षी नाव करायचंय. ठीक आहे. तर चेंज करायचं ना डेटामध्ये, राईट. जर स्ट्रक्चर मध्ये चेंज करत असलो तर काय यूज करतोय आपण, अल्टर करतोय. पण डेटामध्ये चेंज करायचे मला तर आपण काय करणार, अपडेट. अपडेटचा सिंटॅक्स बघा कसा आहे. अपडेट, तुम्हाला एक मी डिफरन्स सांगितला होता डीडीएल आणि डीएमएल कमांड मध्ये. काय डिफरन्स होता, कीवर्ड यूज करतो पण डीएमएल मध्ये करतो का नाही. तर अपडेट कोणतं आहे, डीडीएल आहे का डीएमएल आहे, डीएमएल कमांड आहे. तर अपडेट टेबल नेम येणार डायरेक्ट, इथं टेबल कीवर्ड नाही येणार. अपडेट टेबल नेम, सेट व्हॅल्यूज, जी व्हॅल्यू तुम्हाला सेट करायची. थर्ड वेअरची कंडिशन. हा सिंटॅक्स. आता मला काय करायचंय बघा, अपडेट मध्ये जो एम्प्लॉय नंबर 10,001 आहे ना त्याचं फर्स्ट नेम काय करायचंय, साक्षी. ठीक आहे. सो अपडेट, कोणता टेबल अपडेट करतोय, एम्प्लॉईज. देन काय, सेट, काय व्हॅल्यू सेट करायची, फर्स्ट नेम इज इक्वल टू. ओके. क्लिअर आहे. वेअर, कुठं चेंज करायचे, वेअर एम्प्लॉय नेम नंबर इज इक्वल टू 10,001 सेमिकोलॉन. क्लिअर आहे. याचा मिनिंग काय होतोय, मी एम्प्लॉईज टेबलला अपडेट करतोय,
फर्स्ट नेम हे साक्षी करतोय कुठं, जिथं एम्प्लॉय नंबर 10,001 असेल तिथे क्वेरीला रन करतोय. ओके, आणि आता चेक करतोय सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयज. येस, चेंज झालंय. बट मला आता ही स्टेप परत मागं जायचं. इथं जे जॉर्जी नाव होतं पण म्हणजे ही स्टेपला अंडू करायचंय. जसं वर्ड मध्ये तुम्ही कंट्रोल झेड करता, इथं काय ऑप्शन आहे, रोल बॅक ऑप्शन. पण आता लक्षात ठेवा, मी रोल बॅक कुठं करणार आहे, लाईन नंबर 613 वर, राईट. मी इथं रोल बॅकची क्वेरी राईट करतोय. अजून रन नाही केलंय, मी फक्त राईट केली. फॉर एक्झाम्पल मी तर 614 वरती रोल बॅकची क्वेरी राईट केली. मी जसं ह्या क्वेरीला रन करत, ही क्वेरी रोल बॅक कुठपर्यंत करत, जिथं मी प्रिव्हियस सेव्ह केलंय तिथपर्यंत. म्हणजे यामध्ये तुम्ही एक स्टेप करा, 10 स्टेप करा, जितक्या पण क्वेरी राईट केल्या त्या सर्व रोल बॅक होणार. पण कुठपर्यंत, तुम्ही एकदा रोल बॅक करताय ना, प्रिव्हियस कमिट जिथं केलंय तिथं जाणार. दोनदा रोल बॅक केलं तर असं नाही की याच्यावरती जिथं कमिट असेल तिथं, दरवेळेस ते इथपर्यंतच येणार. ठीक आहे, जर एकदा जर सेव्ह केले, सेव्हला तुम्ही चेंजेस नाही करणार ना. पण जे अनसेव्ह आहे माझं, सपोज मी ज्या गोष्टींना सेव्ह नाही केलं त्याला चेंजेस करू शकतो. आता मला सांगा, आपण इथं लाईन नंबर 600 वरती कमिट केलंय, म्हणजे याच्यावरचे सगळे सेव्ह केले होते ना आपण. याच्यानंतर आता मी हे सेव्ह केलंय का काही नाही, म्हणून मी याला रोल बॅक करू शकतो. जर इथं मी रोल बॅक केलंय तर मी इथपर्यंत येऊ शकतो कमिट पर्यंत. बघा, मी इथं रोल बॅक यूज करतोय. रोल बॅक क्वेरी रन केली आहे. जसं रोल बॅक केलंय तर माझा कर्सर कुठे गेला असं आता बॅक एंडला इथं आलं असं ह्या लाईन. आणि जसं आपण ह्या लाईनवर जाऊ, परत एकदा आधी कमिट क्वेरी एक्झिक्यूट करायची. ठीक आहे, म्हणजे मी काय केलंय, नाव चेंज केलं तर साक्षी, त्याला रोल बॅक केलं तर परत जॉर्जी नाव आलंय, आणि ते जॉर्जी नाव आलंय त्याला सेव्ह करून ठेवलंय परत, म्हणजे परत कमिट केलंय. आता चेक करा परत आपले चेंजेस झाले का. सिलेक्ट स्टार फ्रॉम, आता काय नाव आलं पाहिजे तिथं, बघा क्लिअर आहे. कमिट आणि रोल बॅक समजते काय यूज आहे. आता परत मी सेव्ह कुठं केलंय, आता आपलं ओरिजिनल स्टेजला सेव्ह झालंय, परत जॉर्जी नाव येतंय. ठीक आहे, मी परत एकदा त्याचं नाव चेंज करून साक्षी करतोय. ओके, परत कसं करणार, अपडेट एम्प्लॉईज सेट फर्स्ट नेम इज इक्वल टू साक्षी वेअर. मी जर ह्या क्वेरीला रन करणार आहे, जर 10,001 एम्प्लॉय नंबरचं नाव काय होतंय, साक्षी नाव होतंय, राईट. पण जर सपोज व्हेअरची कंडिशन राईट करायचं मी विसरून गेलोय, मी फक्त एवढंच राईट करतोय, तर काय होईल, येस, अपडेट करेल एम्प्लॉईज टेबलला, आणि फर्स्ट नेम कॉलम मध्ये सगळ्यांची नावं तो साक्षी करेल. ठीक आहे, आता चेक करू डेटा आपण. बघा सर्वांचं नाव चेंज केलंय, राईट. पण याला परत अंडू करण्यासाठी कसं करणार, रोल बॅक. पण जर मी रोल बॅक करतोय तर रोल बॅक कुठपर्यंत होईल, प्रिव्हियस कमिट पर्यंत. लास्ट कमिट कुठे केलंय, इथं. येस, तर मी एकदा रोल बॅक केलं तर इथं जाईल, दुसऱ्यांदा रोल बॅक केलं तर मागच्या कमिट पर्यंत जाईल का परत, नाही, तर इथंच थांबल. ठीक आहे, कारण की याच्यावरती हे सगळं सेव्ह केलंय ना, आता आपण कमिट केलं होतं इथं. सो रोल बॅक करतोय. जसं रोल बॅक करू, सगळ्यात पहिल्यांदा कोणती क्वेरी एक्झिक्यूट करायची आहे, कमिट. ओके, चेक करा डेटा. ओके, समजते सर्वांना, अपडेट क्लिअर आहे. येस, कमिट रोल बॅक. ओके, आता बघू ड्रॉप डिलीट ट्रंकेट. ओके, इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारता, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ड्रॉप डिलीट अँड ट्रंकेट. ठीक आहे, सो याच्यासाठी आपण काय करू, एक डमी टेबल आधी क्रिएट करू, त्यावरती ऑपरेशन करू हे तिन्ही पण. कारण की आपण जर ओरिजिनल टेबल मध्ये आपल्या चेंजेस केले तर आपल्याला परत त्यांची गरज आहे, आपल्याला अजून जे टॉपिक शिकायचे त्यासाठी. ठीक आहे, सो एक आपण डमी टेबल क्रिएट करू. डमी टेबल म्हणजे जे एम्प्लॉईज टेबल आहे ना, मला काय करायचं, या एम्प्लॉईज टेबल मधून फर्स्ट 100 रेकॉर्ड एक्स्ट्रॅक्ट करायचे. कसं करणार, एम्प्लॉईज टेबल मध्ये टोटल किती रेकॉर्ड्स आहेत, 3,24,000. मला फक्त 100 रेकॉर्ड एक्स्ट्रॅक्ट करायचे. कसं करणार,
ऑर्डर लिमिट यूज करून. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज लिमिट 100. ऑर्डर बाय करायची गरज नाही ना, फक्त लिमिट 100 करतोय तर एम्प्लॉईज टेबल मधले 100 रेकॉर्ड आले. आता मला काय करायचंय, हे जे 100 रेकॉर्ड आहे ना, कॉपी करून एक दुसऱ्या टेबल मध्ये पेस्ट करायचे. म्हणजे एक नवीन टेबल क्रिएट करा, त्यामध्ये हे पेस्ट करायचे. ओके, म्हणजे असं नाही की हे एम्प्लॉईज टेबल मधून हे 100 डिलीट करून दुसऱ्या टेबल मध्ये, ते एम्प्लॉईज टेबल मध्ये असतीलच, फक्त इथून कॉपी करून ते दुसऱ्या एक नवीन टेबल मध्ये क्रिएट करायचे. तो सिंपल आहे. ही क्वेरी मी राईट केली आहे ना, त्याच्यावरती फक्त एक क्रिएट ची क्वेरी राईट करतो. क्रिएट टेबल EMP 100. ओके, रन करतोय. टेबल क्रिएट झालाय. रिफ्रेश. EMP 100 नावाचा टेबल क्रिएट झालाय, त्यामध्ये एम्प्लॉईज टेबल मधले फर्स्ट 100 रेकॉर्ड कॉपी पेस्ट झाले असते. चेक करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 100. दिसतंय? ओके, 100 रेकॉर्ड आले. आता यावरती आपण बघू ड्रॉप डिलीट ट्रंकेट कसं वर्क होतं. ठीक आहे, फर्स्ट आपण डिलीट बघू. मी काय करतो, इथं आधी एकदा कमिट करून ठेवतो. ठीक आहे, कमिट केलंय मी, म्हणजे सेव्ह करून ठेवलंय. आता डिलीट काय करते, सपोज तुम्हाला एखादं स्पेसिफिक रेकॉर्ड डिलीट करायचंय, जसं सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 100 आहे, आणि एक पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करायचे. सपोज मला फर्स्ट रेकॉर्ड डिलीट करायचंय 10,001चं किंवा 10,005चं डिलीट करायचंय. त्यासाठी आपण जर टेबल मधून तुम्हाला एखादे स्पेसिफिक रेकॉर्ड डिलीट करायचे एखाद्या कंडिशन वरती, तर आपण डिलीट स्टेटमेंट यूज करतो. डिलीटचा सिंटॅक्स आहे, डिलीट कोणता आहे, DDL आहे की DML? DML आहे. मग यामध्ये पण टेबल कीवर्ड नाही येणार. सो डिलीट फ्रॉम टेबल नेम. ओके, वेअरची कंडिशन. ओके, आता मला काय करायचंय, जो 10,001चं रेकॉर्ड आहे ना, ते डिलीट करायचंय. सो कसं करणार, डिलीट फ्रॉम कोणता टेबल आहे, EMP 100, वेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 10,001. याचा मिनिंग काय होतो, डिलीट फ्रॉम EMP 100 म्हणजे EMP 100 टेबल मधून डिलीट करा. काय डिलीट करायचंय, वेअर, म्हणजे जिथं एम्प्लॉय नंबर 10,001 आहे ते रेकॉर्ड डिलीट करा. ह्या क्वेरीला जर मी रन करतोय, ओके, क्वेरी रन झाली. चेक करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 100. दिसतंय 10,002 पासून स्टार्ट होत आहे रेकॉर्ड. 10,001चं डिलीट झालंय ना, त्याला परत आणण्यासाठी काय करू शकतो आपण, रोल बॅक करणार. ओके, जसं मी इथं रोल बॅक करेन, कुठपर्यंत रोल बॅक होईल ते, प्रिव्हियस कमिट पर्यंत, म्हणजे लाईन नंबर 636 पर्यंत. सो मी जर इथं रोल बॅक करतोय, रोल बॅक केल्यावर काय करायचंय, कमिट क्वेरी एक्झिक्यूट करा, आणि आता चेक करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 100. आलंय परत रेकॉर्ड. परत एकदा सपोज मला फर्स्ट 10 रेकॉर्ड डिलीट करायचे. सपोज एम्प्लॉईज EMP 100 टेबल मधून 10,011च्या आधीचे सर्व रेकॉर्ड डिलीट करायचे. काय कंडिशन राईट करणार, डिलीट फ्रॉम EMP 100. कंडिशन काय राईट करणार, वेअर, सिंपल कंडिशन आहे ना, एम्प्लॉय नंबर लेस दॅन 10,011, म्हणजे 10,011चे जे छोटे असतील ते सर्व डिलीट होऊन जातील. ओके, चेक करा आता झाले का डिलीट. बघा 10,011 पासून रेकॉर्ड स्टार्ट होत आहे, म्हणजे स्टार्टिंगचे 10 रेकॉर्ड डिलीट झाले. परत जर रोल बॅक केलं तर वापस येतील ते. कमिट करतोय, चेक करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 100. येस, तर यामध्ये आता मी परत एकदा सेम डिलीट करतोय. डिलीट फ्रॉम EMP 100 वेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 10,001. जर यामध्ये मी चुकून वेअरची कंडिशन राईट करायचं विसरून गेलो, फक्त असं केलंय डिलीट फ्रॉम EMP 100, काय होईल, पूर्ण टेबल मधला डेटा डिलीट होईल. चेक करा. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 100. क्लिअर आहे. परत कसं आणणार याला, रोल बॅक. पण हे रोल बॅक कधी वर्क होतं माहितीये का, जर तुम्ही आधी सेव्ह केलेलं असेल तरच वर्क होईल. जर तुम्ही वरती कुठंच कमिट नाही केलंय रोल बॅक करताय ना, तर वर्क नाही होणार. ठीक आहे,
सो रोल बॅक करतोय. आता हे रोल बॅक कुठपर्यंत झालं, ह्या कमिट पर्यंत. म्हणजे मी यामध्ये जी हे स्टेप केली डिलीटची ही स्किप होऊन जाईल. जसं मी रोल बॅक रन केलंय परत काय करणार, आधी कमिट रन करणार. चेक करा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP100. ओके. सो डिलीट समजलंय. डिलीटचा यूज काय आहे, जर एखादा पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करायचे असेल तर आपण डिलीट यूज करतोय. डिलीट वरती कमिट अँड रोल बॅक अप्लाय होतंय का, होतंय ना, वर्क करतंय ना. नेक्स्ट बघू आपण ट्रंकेट. आता ट्रंकेटचा काय यूज आहे, सपोज तुमच्याकडे एक टेबल आहे, त्या टेबलचं स्ट्रक्चर तसंच ठेवायचं आहे. स्ट्रक्चर म्हणजे टेबलचे कॉलम सर्व तसेच ठेवायचे, पण टेबलमध्ये जो पण डेटा आहे ना तो सर्व डिलीट करायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण यूज करतोय ट्रंकेट. ट्रंकेट कोणतं आहे, DDL आहे की DML? DDL कमांड आहे ट्रंकेट. कोणची आहे, DDL. सो DDL साठी बघा, टेबल कीवर्ड येणार आता, ट्रंकेट टेबल, टेबल नेम. सो कोणता टेबल, सपोज मी EMP100 नावाचा टेबल ट्रंकेट करतो. त्याआधी मी एकदा कमिट करून घेतो. ठीक आहे, कमिट. आणि आता मी ट्रंकेट करतोय, ट्रंकेट टेबल EMP100 केलंय. आता चेक करा डेटा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, झालंय डिलीट. आता याला जर परत आणणार असेल तर कसं, रोल बॅक रन करतोय. रोल बॅक केल्यावर तुरंत आधी काय करणार, पटकन कमिट. चेक करा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, आलाय का डेटा? येस, नाही आला ना. याचा अर्थ काय होतो, एकदा तुम्ही ट्रंकेट यूज केलं आणि डेटा डिलीट केलाय ट्रंकेटचा यूज करून, तो डेटा परत आणू शकता का तुम्ही, नाही. सो जेव्हा तुम्ही 100% शुअर असाल की तुम्हाला त्या डेटाची गरज नाही आता, तरच ट्रंकेट करायचं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ट्रंकेट केल्यानंतर कमिट अँड रोल बॅक करून पण तो डेटा येत नाही. ठीक आहे. जर ऍक्च्युअल रिअल टाइम मध्ये असं झालं तर कसं करणार मग? येस, हो बॅकअप असतो, पण बॅकअप पण नाही सपोज, कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही सगळ्याचाच बॅकअप नाही घेणार ना. सपोज बॅकअप पण कसं असतं, तुम्ही वीकली बॅकअप घेता किंवा मंथली असतं. सपोज तुम्ही लास्ट वेनसडेला बॅकअप घेतलाय, ओके, त्यानंतर आता नेक्स्ट वेनसडेलाच घेणार आहे डायरेक्ट. आज कोण वार आहे, थर्सडे, मग एक दिवसाचा डेटा तुमचा डिलीट होऊन जाईल ना पूर्ण. ते कसं करणार, ट्रंकेट जर यूज केलंय तुम्ही, सपोज एखादा नवीन एम्प्लॉईज हायर केलाय आणि त्यांनी ट्रंकेट करून टाकलाय डेटा, मग कसं करणार? हसू नका, तुम्ही करताल नाही तर जाऊन पहिल्याच दिवशी जॉईन झाले आले ट्रंकेट. येस, कसं करणार मग? जॉब सोडून द्यायला का? सोडून द्यायची गरज नाही पडणार, काढून देतील तुम्हाला ते. येस, त्यासाठी काय असतं की तुम्ही ही ट्रंकेटची क्वेरी रन नाही करू शकत. ओके, आपण कमांड मध्ये बघितलं होतं बघा, TC DQL आणि एक DCL एक बघितली होती, डेटा कंट्रोल लँग्वेज. त्यामध्ये ग्रँड आणि रिवोक बघितलं होतं. जर जी ऍडमिन टीम असते त्याकडे ऍक्सेस असतं कोणाला काय परमिशन द्यायची. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त सिलेक्टची परमिशन असेल, तुम्ही डेटा फक्त सिलेक्ट करू शकता. ट्रंकेट, ड्रॉप ह्या परमिशन देत नाही. जी हायर अथॉरिटी असते, जे मॅनेजर वगैरे असतील त्यांच्याकडे असेल ते ऍक्सेस. ठीक आहे. आणि जरी तुम्हाला सांगितलंय कुणी पण की नाही तुम्ही ट्रंकेट करू शकता, तर लगेच घाईघाईमध्ये ट्रंकेट क्वेरी आणि रन नाही करायची. ठीक आहे. इंडस्ट्रीमध्ये काही पण वर्क करायचं असेल तर आधी अप्रुव्हल घ्यायचं. जरी तुमचा मॅनेजर खूप जिगरी मित्र जरी असला तो म्हणलाय ट्रंकेट कर, त्याला आधी मेल सेंड करेल. ठीक आहे. तुमच्याकडे का म्हणजे प्रॉपर एक अप्रुव्हल पाहिजे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी नाही तुमचा मित्र म्हणून मी सांगितलंच नव्हतं, मग कळतंय. ट्रंकेट केल्यावर डेटा परत येत नाही. ठीक आहे. कमिट पण तुम्ही रोल बॅक जरी केलाय तर परत तो डेटा नाही आणू शकत. ओके, नेक्स्ट आहे ट्रंकेट कसं करायचं, समजलंय ना. सिंपल आहे, ट्रंकेट टेबल, त्या टेबलचं नाव. ओके ओके. आता ह्या टेबल मध्ये डेटा नाही. ठीक आहे, मी याला ड्रॉप करतो आणि परत एकदा तो डमी टेबल क्रिएट करतो.
कुठे गेलो होतो आपण? Yes. ठीक आहे, EMP 100. सो एक लास्ट आहे ड्रॉप. ओके, मी आधी कमिट करून घेतोय. कमिट डेटा चेक करू. सिलेक्ट स्टार फ्रॉम ओके, यामध्ये 100 रेकॉर्ड्स आहे. ड्रॉप काय करतोय? ड्रॉप पण एक DDL कमांड आहे, राईट? सो त्यामध्ये पण एक टेबल कीवर्ड येणार आहे. ड्रॉप टेबल, टेबल नेम. कोणता टेबल ड्रॉप करायचा आहे? EMP 100. जर मी ही क्वेरी एक्झिक्यूट करतोय, बघा टेबलच ड्रॉप होतोय डायरेक्ट डेटाबेस मधून. म्हणजे त्या टेबल मधला डेटा पण जाणार आहे आणि टेबलचं स्ट्रक्चर पण डिलीट होणार आहे. जेव्हा तुम्ही ड्रॉप करताय तर काय काय होतंय? डेटा पण डिलीट होतोय आणि स्ट्रक्चर पण डिलीट होतंय ना. जर याला परत रिटर्न करायचं असेल तर आपल्याला रोल बॅक करा. रोल बॅक करून परत कमिट एक्झिक्यूट करा, रिफ्रेश करा. आलाय का टेबल? ठीक आहे, क्वेरी रन करून चेक करा एकदा. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP 100. काय एरर येतोय? टेबल डझंट एक्झिस्ट. म्हणजे एकदा जर तुम्ही टेबल ड्रॉप केलाय तर परत येऊ शकतो का तो? नाही. सेम ट्रंकेट आणि ड्रॉप तुम्ही कधी करताय? ज्यावेळेस तुम्हाला खरंच तुम्ही 100% शुअर आहे तुम्हाला त्या डेटाची गरज नाही तर तुम्ही ड्रॉप किंवा ट्रंकेटचा यूज करायचा. ओके, आता डिफरन्स काय कोण सांगा? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ड्रॉप, डिलीट, ट्रंकेट? मग ते टेबल आणि नाही असं नका सांग, कुणीतरी एक एक सांगा. येस, ऑनलाईन मधून कोण आन्सर करते? डिलीट मध्ये डेटा रोल बॅक करू शकतो आपण. ओके, बघा आन्सर करताना आधी 3 आहे तुमच्याकडे, ड्रॉप, डिलीट, ट्रंकेट आहे. प्रत्येकाचा यूज काय ते सांगायचं आहे फर्स्ट पॉईंट मध्ये, आणि सेकंड पॉईंट मध्ये कमिट आणि रोल बॅक कशावर यूज होत आहे ते सांगायचं. ठीक आहे, 2 पॉईंट सांगायचे प्रत्येकाचे. सो डिलीट कधी यूज करणार? एखादं स्पेसिफिक रेकॉर्ड तुम्हाला डिलीट करायचे वेअर कंडिशन वरती, तर तुम्ही डिलीट यूज करताय. डिलीट वरती आपण रोल बॅक करू शकतो का? त्यानंतर ट्रंकेट कधी यूज करणार? स्ट्रक्चर तसंच राहील पण पूर्ण डेटा डिलीट करायचा, तेव्हा ट्रंकेट यूज करतोय. ट्रंकेट यूज केल्यावरती रोल बॅक होतंय का? नाही. आणि ड्रॉप कधी यूज करतोय? टेबलचा डेटा विथ स्ट्रक्चर पूर्ण डिलीट करायचं असेल तर ड्रॉप यूज करतो. ओके, त्यावरती रोल बॅक अप्लाय होतोय का? DDL ज्या कमांड आहे, DDL म्हणजे याचा मिनिंग काय होतोय? डेटा डेफिनेशन लँग्वेज आहे. ओके, ह्या डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये कोणत्या कोणत्या कमांड्स आहे? क्रिएट, अल्टर, ड्रॉप, रिनेम, ट्रंकेट. हे सगळ्या कमांड्स बघितल्या आपण, राईट? आता याचा मिनिंग काय होतं? ज्या DDL कमांड आहे त्या टेबलच्या स्ट्रक्चर वरती काम करताय. टेबलचा असू द्या किंवा तुम्ही एक डेटाबेस बनवताय, डेटाबेसचं स्ट्रक्चर क्रिएट कशासाठी? स्ट्रक्चर क्रिएट करताय. त्या स्ट्रक्चरला चेंज करायचं असेल तर अल्टर यूज करताय. स्ट्रक्चरला ड्रॉप करायचंय, ड्रॉप, राईट? रिनेमनी त्या स्ट्रक्चरचं नाव चेंज करू शकतो. ट्रंकेटने काय होतंय? आता बघा, सपोज आपल्याकडे DDL कमांड आहे. DDL काय करतंय? स्ट्रक्चर वरती वर्क करतंय ना. आणि एक आहे DML. याचा मिनिंग काय? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. यामध्ये काय काय येतंय? अपडेट, डिलीट, इन्सर्ट. आता हे तिन्ही पण कमांड डेटावरती वर्क करतात. अपडेट काय करतं? डेटाला अपडेट करायचं असतं अपडेट, डेटाला डिलीट करायचं तर डिलीट यूज करतो. इन्सर्ट म्हणजे नवीन डेटा इन्सर्ट करायचा आहे, राईट? म्हणून जे पण डेटावरती यूज करणारे स्टेटमेंट आहे ते कशात आहे? DML मध्ये. जे स्ट्रक्चर वरती यूज होतात ते DDL मध्ये. पण ट्रंकेट बघा ना, ट्रंकेट DDL मध्ये का बरं आहे? ट्रंकेटचा यूज काय? तो डेटा डिलीट करतोय ना, मग त्याला DDL कमांड का म्हणतो? स्ट्रक्चर तसंच ठेवतोय पण डिलीट काय करतोय? तो ऑपरेशन तर डेटावर परफॉर्म करतोय ना, मग ते तर DML पाहिजे होते. ट्रंकेट हे DML कमांड पाहिजे होती ना, तर DDL काय आहे? वाय ट्रंकेट इज अ DDL कमांड? परमनंट डिलीट करता येते त्याच्यामुळे. तो डिलीट काय करतोय मला ते सांगा. ट्रंकेट काय डिलीट करतोय? डेटा, म्हणजे डेटावरती ऑपरेशन करतोय.
जर डेटावरती ऑपरेशन करताय तर ते डीएमएल कमांड पाहिजे होती ना. डीडीएल कमांड काय? येस, ठीक आहे. चॅट जीपीटी करा, गुगल करा, याचा आन्सर उद्या फाइंड करा. ठीक आहे, मॉक इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाईल हा क्वेश्चन तुम्हाला. ओके, क्वेश्चन समजलाय सर्वांना? डीडीएल कमांडचा यूज काय? स्ट्रक्चर वरती वर्क करायचंय. ट्रंकेट काय? डीडीएल कमांड आहे, पण तो ट्रंकेट जेव्हा आपण रन करतोय तर ते डेटा डिलीट करतोय टेबल मधला, डेटावरती परफॉर्म होतोय, तर मग त्याला आपण डीडीएल कमांड का म्हणतो? रिक्रिएट करतो. काय रिक्रिएट करतोय? रिसेट करतो. अजून? ठीक आहे, तुम्ही उद्या येताना या क्वेश्चनचा आन्सर फाइंड करून आणा. चॅट जीपीटी करू शकता, गुगल करू शकता. ओके, चॅट जीपीटी वर नसल नाही भेटणार तुम्हाला याचं. ठीक आहे, चॅट जीपीटी वर खूप सारे क्वेश्चन असे त्यांचा आन्सर चुकीचं आहे. ठीक आहे, ओके. यानंतर आपण जॉईन बघितले, राईट? इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन. सो आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बघू जे इंटरव्ह्यू मध्ये जॉईन वरती विचारतात. टेबल 1, टेबल 2, हे दोन टेबल आहे तुमच्याकडे. टेबल 1 मध्ये आयडी कॉलम आहे, टेबल 2 मध्ये पण आयडी कॉलम. ठीक आहे, जसं आपल्याकडे एम्प्लॉईज आणि सॅलरी टेबल आहे, दोन्ही मध्ये एम्प्लॉई नंबर आहे. सो मला आउटपुट मध्ये काय पाहिजे? इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन. ह्या तिन्ही जॉईन मध्ये आउटपुट काय काय येईल हे पाहिजे. हो, आपण आउटपुट काय येणार ते सांग. ओके, आता इनर जॉईन करताय तर आउटपुट म्हणजे मला नंबर ऑफ रेकॉर्ड सांगा आउटपुट मध्ये. इनर जॉईन मध्ये किती रेकॉर्ड्स येतील टोटल? लेफ्ट मध्ये किती येणार? राईट मध्ये? ओके, इनर जॉईन मध्ये 5, देन येस 6. 6. राईट मध्ये? ओके, कोणाकडे चॅट जीपीटी आहे का? क्वेश्चन चॅट जीपीटी टाका, सिंपल टाईप करा फक्त. टेबल 1 मध्ये हे रेकॉर्ड्स आहे, टेबल 2 मध्ये हे रेकॉर्ड्स आहे. आउटपुट मध्ये काय पाहिजे? इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, नंबर ऑफ रेकॉर्ड्स पाहिजे. करताय कुणी? सांगितलंय तर कोण यूज नाही करणार, नाही तर तसं टेस्ट असते तर सर्वजण न सांगता यूज करते. येस, चॅट जीपीटी वर ह्या क्वेश्चनचा आन्सर चेक करा. ठीक आहे, तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर असंच भेटेल 5, 6 आणि 8. ठीक आहे, सो हे रॉंग आन्सर आहे. ओके, आता इनर जॉईन काय करतोय? मॅचिंग रेकॉर्ड. सो मॅचिंग मध्ये बघा 1 इकडं आहे ना, 1 इकडं पण आहे, तो 1 ह्या 1 ला मॅच होईल. आउटपुट मध्ये काय येतंय? इथं मी राईट करतोय, सपोज इनर जॉईनचा आउटपुट इथं राईट करतो. ओके, इथं इनर जॉईनचं करतोय. ह्या 1 ला हा 1 जॉईन होतोय, 1 1. परत हाच 1 चालू आहे ना, त्याला हा पण 1 जॉईन होईल, 1 1. परत ह्या 1 ला परत हा 1 1 1. देन सेकंड 1, परत हे 3 टाइम्स 1 म्हणजे 1 1 1 1 1. देन थर्ड 1, ह्या सर्व 1 ला आता 0. किती 0 इकडं? 3 0 येतं. हा फर्स्ट 0 3 टाइम्स 0 ला जॉईन होईल, राईट?
देन हा सेकंड 0 पण परत 3 वेळेस जॉईन होईल. हे इनर जॉईंट झालं. तर कॉमनच घ्यायचे ना. नल कधी नलला मॅच नाही करायचा. ओके, नल कधी मॅच नाही होत. सो टोटल नंबर ऑफ आउटपुट किती आलंय बघा, 15 आलंय. सो इनर जॉईंटचं आउटपुट येणार 15. येस. आता लेफ्ट जॉईंट म्हणजे लेफ्ट टेबलचा पूर्ण डेटा. आता लेफ्ट टेबलचं बघा, ह्या 1 ला हे तिन्ही 1 म्हणजे हे झाले 3, सॉरी हे 3 बरोबर. परत सेकंड 1 घेतला हे 3, परत थर्ड 1 हे 3 येणार, परत 0 ला पण हे 3 0, दुसऱ्या 0 ला पण हे 3 0. लेफ्ट जॉईंट म्हणल्यावर सगळे घ्यायचे, मग नल पण घ्यावं लागेल. मग इथे एक नल ऍड करा. टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड्स किती झाले लेफ्ट जॉईंटचे, 16. आता राईट जॉईंट मध्ये कसं करणार, हा 1 ह्या 3 1 ला, परत हा 1 ह्या 3 1 ला, हा 1 पण ह्या 3 1 ला, म्हणजे हे झाले 1 1 1. परत हे 3 0 ह्या दोन्ही 0 ला, आणि नंतरचे हे 2 नल, म्हणजे नल नल. किती आउटपुट झाले, 70. आता सॉल्व कसं करायचं बघा. इनर जॉईंट आहे ना, इनर जॉईंट 1 किती आहे इकडं, 3 1 आहे, 3 इंटू इकडे किती 1 आहे त्याला मॅचिंग 3 इज इक्वल टू 9. देन इकडे 0 किती आहे 2 इंटू इकडे किती 0 आहे इज इक्वल टू 6. 9 प्लस 6 किती झाले 15. तर इनर जॉईंटचं आउटपुट किती येणार 15. आता लेफ्ट जॉईंट आहे ना, लेफ्ट जॉईंट मध्ये बघा, आपण इनर जॉईंट मध्ये एवढे कन्सिडर केले ना इकडचे, आणि हे पण घेतले इनर जॉईंट मध्ये. सो आता लेफ्ट जॉईंट म्हणजे लेफ्ट टेबल, रिमेनिंग फक्त हा नल आहे ना, तो ऍड करा. किती येणार 15 प्लस 1 16. राईट जॉईंट मध्ये इनर जॉईंटचं आउटपुट किती 15 प्लस हे 2 किती झाले 17. क्लिअर आहे. याचं सॉल्व करा ह्या क्वेश्चनचं. हा आयडी कॉलम आहे तुमचा टेबल 1 आणि हा टेबल 2. नाही, इनर जॉईंट म्हणजे काय, कॉमन. आता कॉमन तर 1 आणि 0च होता ना, नल नल कॉमन नाही ना, मॅच नाही करू शकत नल ला नल. हा लेफ्ट मध्ये काय, लेफ्टचा पूर्ण डेटा घ्यायचा. तर टेबल 1 टेबल, आणि सेम क्वेश्चन येणार इंटरव्ह्यू मध्ये. सेम क्वेश्चन, फक्त व्हॅल्यूज आता इथं 0 1 2 3 काहीतरी करतील, पण असाच क्वेश्चन असणार. ओके, इथपर्यंतच आहे, एवढाच क्वेश्चन आहे. हे खाली नेक्स्ट एवढं सॉल्व करा. मला इनर जॉईंट, लेफ्ट जॉईंट, राईट जॉईंटचा आउटपुट पाहिजे. आणि आणखी एक जॉईंट असतो फुल जॉईंट. ठीक आहे. आता फुल जॉईंट एसक्यूएल मध्ये वर्क नाही होत. ठीक आहे, ओरॅकल मध्ये चालतो. मग फुल जॉईंट कसं करणार तुम्ही, फुल जॉईंट म्हणजे दोन्ही टेबल मधले सगळे रेकॉर्ड. आता मला सांगा, दोन्ही टेबल मधले आपण हे घेतले ना एवढे, आणि हा पण 0 घेतलाय, हे किती आले 15 प्लस हा 16 17 18. फुल जॉईंट किती येणार 18. सिंपल. बघा फॉर्म्युला कसा आहे, इनर जॉईंट कसा फाइंड करायचा कळलंय तुम्हाला. हे लेफ्ट जॉईंटला काय करायचंय, इनर प्लस लेफ्टचे रिमेनिंग. राईट जॉईंट मध्ये कसं करायचंय, इनर प्लस राईटचे रिमेनिंग. आणि फुल मध्ये कसं करायचंय, इनर प्लस लेफ्ट रिमेनिंग, ओके, प्लस राईट रिमेनिंग. समजलं. क्लिअर आहे, फॉर्म्युला क्लिअर आहे ना. ह्या क्वेश्चनला सॉल्व करा. कसं करणार, इनर किती येतं, इनर कसं करणार. आता 1 इकडे किती वेळेस आहे 2, इकडे किती आहे 3. 3 इंटू 2 6 इंटू 9 3 0 आहे 3 0 आहे किती 9 9 प्लस 2 इकडे आहे, 2 ला मॅच आहे का नाही. 3 इकडे 3 ला मॅच, यस 3 आहे 2 1 येणार. 1 त्यानंतर 5 फक्त इकडे तर मॅच नाही ना, आणि नल ना नल मॅच नाही होणार. इनर मध्ये एवढेच येणार. किती झाले राईट. 16. आता लेफ्ट जॉईंटचं काय, इनर प्लस रिमेनिंग. आता हे जे येलो केलंय मी सगळे झालेले आहे ना, फक्त रिमेनिंग किती हे 2. 16 प्लस 2 18. राईट टेबल मधले
1 2 3 हे 4 रिमेनिंग आहे. सो 16 प्लस 4 किती? 20. 20. आणि फुल मध्ये काय येणार? 16 प्लस 16 17 18 19 20 21 22. 22. समजते? लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, इनर जॉईन, फुल जॉईन. येस. चॅट जीपीटी वर करून बघा तुम्ही, याचा आन्सर चुकीचा आहे. ठीक आहे. सो याला सॉल्व्ह करायची अशी मेथड आहे. कॉमन कॉमन बघायचे, त्यांचं प्रोडक्ट घ्यायचं. सेम एकदा याला सॉल्व्ह करा. काय काय आणि तुम्हाला आउटपुट मध्ये पण हेच विचारणार. आउटपुट मध्ये रेकॉर्ड्स कोणते येतील ते नाही विचारणार, नंबर ऑफ आउटपुट्स विचारतील. जसं आता विचारतंय इनर जॉईनचं किती आउटपुट येणार, सेम तसंच. नंतर इनरचं किती येते? इनरचं बघा किती आहे. मी याला रिमूव्ह करतोय. इनर जॉईन मध्ये काय येणार? इकडे 2 1 आहे. ह्या 1 ला इकडे किती वेळेस आहे? 1 2 2 इंटू 2 4. 4 प्लस 0 किती वेळेस आहे? इकडं 1. 2 इंटू 1 2. ह्या 2 ला मॅच आहे का कोणी? येस. 3 टाइम्स 2 आहे आणि 2 3 इंटू 1 6. कसं 3 3. इकडं 1 आहे ना, 2 1 वेळ आहे, इकडं 3 टाइम्स आहे. 3 इंटू 1 करणार ना, 3 इंटू 2 नका करू. ठीक आहे. 3 देन ह्या 3 ला मॅच आहे का? नाही. नल आणि नल मॅच नाही करायची. ठीक आहे. तर मॅचिंग एवढेच आहे. किती झाले? 9. आता लेफ्ट मध्ये कसं करणार? 9 प्लस आता रिमेनिंग किती बघा. आपण 1 आणि 0 आणि 2 यांना तर कन्सिडर केलंय, राईट? कारण की हे तर याच्यात घेतले ना इनर मध्ये. परत त्यांना काउंट करण्यापेक्षा आपल्याला इनरचे माहिती 9 आहे, 9 डायरेक्ट घेतले. रिमेनिंग 10 11 12. सो लेफ्टचे किती झाले? हे 9 प्लस 3, राईट? 12. राईटचे परत 9 प्लस रिमेनिंग किती? आता बघा राईट मध्ये पण आपण एवढे कन्सिडर करून झाले. तर रिमेनिंग 9 नंतर 10 11 12 13 14 5 आहे. 9 प्लस 5 किती झाले? आणि फुल मध्ये कसं करणार? 9 प्लस हे रिमेनिंग 3 प्लस हे राईटचे रिमेनिंग 5 किती झाले? क्लिअर? 17. समजतंय? इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारता इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन आणि फुल जॉईन नंबर ऑफ आउटपुट्स पाहिजे. सेम क्वेश्चन असेल 1 1 0 0 1 असे दिले जातील. नल ते कन्फ्युज करण्यासाठी देतात. एवढं लक्षात ठेवायचं, नल ला कधीच नल सोबत मॅच नाही करायचं. ओके. नाही याचं हे फक्त लॉजिक आहे ना. हेच लॉजिक आपण तिकडे यूज केलंय. तुम्ही जर नीट जॉईन बघितलं असेल ना, बघ सिम्पल. आता सपोज मी एम्प्लॉईज आणि सॅलरी टेबल रिअल टाइम मध्ये म्हणजे आपण यूज केलंय ना. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज, यामध्ये एम्प्लॉय नंबर प्रायमरी की आहे. 10,001 चं एकच रेकॉर्ड आहे ना. परत असेल का यामध्ये? 10,002 पण एकाच वेळेस असेल, कारण की प्रायमरी की म्हणजे युनिक अँड नॉट नल. सिलेक्ट स्टार फ्रॉम यामध्ये 10,001 मल्टिपल टाइम्स आहे. जर मी आता या 2 टेबलला जॉईन करतोय, आता असं अज्युम करा इथं एम्प्लॉय नंबर मध्ये 10,001 एकदा आहे आणि इथं 10,001 3 टाइम्स आहे. जॉईन कसं होणार? हा 10,001 याला पण जॉईन आहे, याला पण, याला पण सेम. आता सॅलरी टेबल मध्ये 10,001 किती वेळेस आहे बघा.
17 टाइम्स आहे टोटल, राईट? बघा 1 2 3 4 5 6 6 आले, त्यानंतर 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ठीक आहे. सो सॅलरी टेबल मध्ये 10,000 17 वेळेस आहे आणि एम्प्लॉईज टेबल मध्ये किती वेळेस आहे? म्हणजे 17 इंटू 1 17 रेकॉर्ड यायला पाहिजे जॉईन केल्यावर. तेच इथं करतोय ना. इथं 1 किती वेळेस आहे? 2 वेळेस. इकडे 2 वेळेस आहे, म्हणजे किती वेळा यायला पाहिजे? 4 वेळेस. जर आता इथं बघा, इथं 2 किती वेळेस आहे? एकाच वेळेस आहे, आणि हा दुसऱ्या टेबल मध्ये 3 वेळेस आहे, तर आउटपुट मध्ये 3 यायला पाहिजे ना. तर आपण 3च घेत होतो ना इथं. आता जॉईन करून बघू इथं बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज, जॉईन, सॉरी आधी एम्प्लॉईज टेबल, एम्प्लॉईज सॅलरीज ऑन e.emp number s.emp, एम्प्लॉईजला ई, सॅलरीजला एस. आता मी इथं डायरेक्ट स्टार घेतलाय, कॉलमचे नाव नाही घेतले, म्हणजे दोन्ही टेबल मधले सर्व कॉलम येणार. एम्प्लॉईज टेबल मध्ये 6 कॉलम आहे, सॅलरी टेबल मध्ये 4, टोटल 10 कॉलम येतील आउटपुट मध्ये. आता रेकॉर्ड बघा, एम्प्लॉईज टेबल मध्ये 10,000 होऊन एकाच वेळेस होतं, सॅलरी मध्ये 17 वेळेस आहे, तर रेकॉर्ड 17 टाइम्स आहे ना, 17 इंटू 1 बघा. नाव बघा, एम्प्लॉईज टेबल मधले हे 6 कॉलम्स आहे, सॉरी हे 6 कॉलम एम्प्लॉईज टेबल मधले हायर डेट पर्यंत. हे प्रत्येक रेकॉर्ड एकाच वेळेस होतं ना एम्प्लॉईज टेबल मध्ये. एम्प्लॉय नंबर, त्याची बर्थ डेट, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, हायर डेट, 10,000 एकच होतं, नंतर 10,002 होतं. पण यामध्ये बघा नाव पण मल्टिपल टाइम्स आलंय ना, कारण की ते काय होतंय, सॅलरी टेबल मध्ये मल्टिपल रेकॉर्ड आहे, तर जेवढ्या वेळेस 10,000 येतो प्रत्येक वेळेस जॉईन होतोय ना. हेच बॅक एंड लॉजिक फक्त इथं आपण युज केलंय. रिअल टाइम मध्ये याचाच युज करतोय ना आपण ऍक्च्युअल मध्ये. फक्त एक्झाम्पल देताय, तुम्हाला पूर्ण डेटा नाही देत आहे, 1010 देत आहे नल. म्हणजे इथं 1 म्हणजे असं समजा की तुमचा एम्प्लॉय आयडी, अजून एखादा कॉलम असेल यामध्ये एम्प्लॉय नेम वगैरे, पण एकच कॉलम देत आहे दोन्ही टेबल मध्ये. ठीक आहे. काही डाऊट यामध्ये? समजतंय? याची प्रॅक्टिस करा, इंटरव्ह्यू मध्ये विचारता क्वेश्चन यावर. उद्या आपण क्रॉस जॉईन आणि सेल्फ जॉईन बघू. ठीक आहे. त्यावरती क्वेश्चन विचारता. क्रॉस जॉईन आपण यूज नाही करत, पण सेल्फ जॉईन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. क्रॉस जॉईन म्हणजे फक्त त्यामध्ये आपण कोणतीच कंडिशन देत नाही, तो लॉजिकली पण काहीच यूज नाही करत, फक्त तो काय करतोय, फर्स्ट टेबल मधलं फर्स्ट रेकॉर्ड सेकंड टेबल मधल्या सगळ्या रेकॉर्ड सोबत जॉईन करायचं, परत ह्या टेबलचं सेकंड रेकॉर्ड या सगळ्या रोज सोबत, थर्ड रेकॉर्ड पण या सगळ्यांसोबत. क्रॉस म्हणजे जेवढी पण पॉसिबिलिटी आहे सगळ्यामध्ये तो जॉईन करणार. हा, तो काहीच बघत नाही की मॅचिंग मॅचिंग पण नाही बघणार, काहीच नाही. हा 1 आहे ना, ही फर्स्ट रो घेणार, सेकंड टेबलच्या सगळ्या रो सोबत जॉईन करणार. तर आउटपुट मध्ये किती रेकॉर्ड आले? हे टोटल किती आहे? 11 आहे. ते 11, ही फर्स्ट रो ह्या 11 रो सोबत जॉईन झाली, म्हणजे 11 रेकॉर्ड आले. ही सेकंड रो परत 11 रेकॉर्ड सोबत, परत 11 म्हणजे 22 रेकॉर्ड झाले. परत याचे 11, परत याचे 11 11 11, असे प्रत्येक फर्स्ट टेबलची फर्स्ट एव्हरी रो सेकंड टेबलच्या इच अँड एव्हरी रो सोबत जॉईन होणार. काही लॉजिक लावतोय का ते की मॅचिंग मॅचिंग बघणार आहे? असं काही नाही. क्रॉस जॉईन काहीच लॉजिक नाही, डायरेक्ट प्रत्येक पॉसिबिलिटीने जेवढे पण कॉम्बिनेशन होतील सगळ्या वेळेस तो जॉईन करून बघतो. ठीक आहे. उद्या बघू आपण क्रॉस जॉईन. आपण यूज नाही करत रिअल टाइम मध्ये, पण सेल्फ जॉईन यूज करतो, त्यावर इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. काही डाऊट?